नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊज पीसपासून एक सुंदर असे आसन तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। येथे मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे 80 सेंटीमीटर आणि अस्तरसाठी पण मी येथे ब्लाऊज पीसचाच वापर केलेला आहे आणि फ्रिलसाठी पण मी येथे प्लेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तुमच्याकडे जर असे हलक्या क्वालिटीचे किंवा आपल्याला लग्नामध्ये साड्या ज्या येतात त्या साड्यांमध्ये जे ब्लाऊज पीस येतात ते ब्लाऊज पीस आपण येथे फ्रिलसाठी वापरू शकता। आपल्याला जे लग्नाच्या याच्यामध्ये ब्लाऊज पीस आलेले असतात ते आपण टाकून न देता आपण अशा प्रकारे या ब्लाऊज पीसचा यूज करून आपण घरच्या घरी असे येथे आपण लांबीला 24 इंच आणि रुंदीला 24 इंच अशा प्रकारे एक आपण चौरस आकार मध्ये कपडा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तर पण आपण त्या साइज मध्ये येथे कट करून घेतलेले आहे। अस्तरची पण लांबी येथे 24 इंच आणि रुंदी 24 इंच अशा प्रकारे आपण येथे अस्तर घेतलेले आहे। तुम्ही येथे मॅचिंगचे हे अस्तर घेऊ शकता। मी येथे विदाऊट अस्तर घेतलेले आहे। तुम्ही सेम कलर मध्ये पण घेऊ शकता। अशा प्रकारे आपण येथे व्यवस्थित मोजून कट करून घ्यायचा आहे कापड। अशा प्रकारे आपले येथे अस्तरही कट करून झालेले आहे। व्यवस्थित आपण येथे लांबी रुंदी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण येथे फ्रिल तयार करणार आहोत। तर फ्रिलसाठी मी येथे 3 इंचाची एक पट्टी तयार केलेली आहे। अशा प्रकारे आपण येथे पूर्ण ब्लाऊज पीस मध्ये असे 3-3 इंचाच्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत। 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे, त्यामध्ये जेवढ्या होतील तेवढ्या मी येथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण येथे फ्रिल तयार करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण येथे व्यवस्थित पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत, एकावर एक ठेवून अशा प्रकारे आपल्याला येथे पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत। अखंड आपल्याला येथे फ्रिल तयार करायचे आहे। त्यासाठी आपण सुरुवातीला सर्व पट्ट्या येथे व्यवस्थित अशा जॉईंट करून घेणार आहोत, म्हणजे आपली लांबच्या लांब अशी एक अखंड फ्रिल तयार होईल। त्यानंतर आपण येथे मध्यभागी दुमडून अशा प्रकारे एक टिप मारून घेणार आहोत, जेणेकरून आपली फ्रिल व्यवस्थित आणि फिनिशिंग मध्ये येईल आणि कपडा इकडे तिकडे सरकणार नाही। अशा प्रकारे आपल्याला येथे पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। जर आपण अशी पट्टी जॉईंट केली तर आपली फ्रिल ही व्यवस्थित आणि एकसारखी येईल, कपडाही इकडे तिकडे सरकणार नाही। त्यानंतर येथे आपण मारतूलच्या साहाय्याने, छोटा मारतूल जो आहे त्याच्या साहाय्याने येथे आपण प्लेट पाडणार आहोत। अशा प्रकारे आपण येथे प्लेट पाडत चालायचे आहे, म्हणजे एकसारखे आपल्या इथे प्लेट येतात आणि फिनिशिंगही खूप छान येते। जे आपले मशीनचे जे मारतूल असते छोट्या साईजचं ते आपण इथे घ्यायचं आहे। त्यानेही खूप छान अशा सुंदर अशा येथे फ्रिल पडतात, म्हणजे आपल्याला एकसारख्या फ्रिलच व्यवस्थित छान अशा पडतात। किंवा तुम्ही येथे
सुई पण मोठ्या साईजची सुईसुद्धा इथे तुम्ही यूज करू शकता. त्याच्या साहाय्यानेही तुम्ही इथे व्यवस्थित अशा फ्रिल पाडू शकता. त्यानंतर आपण येथे जो चौकोन तयार केला होता ब्लाऊज पीसचा, त्यावरती आपण अशा प्रकारे येथे लेस व्यवस्थित ठेवून सुरुवातीला आपण येथे लेस जॉईन करून घेणार आहोत. साईडनी वरच्या बाजूने आपण येथे लेस जॉईन करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला येथे लेस जॉईन करून घ्यायची आहे. चारही बाजूने आपण येथे व्यवस्थित अशी लेस जॉईन करून घेणार आहोत. कॉर्नरला बरोबर येथे आपल्याला आतल्या साईडने टर्न करून व्यवस्थित अशी लेस जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे आपण एक्स्ट्राची जी लेस आहे ती येथे कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण येथे एक छोटी पट्टी तयार करणार आहोत. ही पट्टी आपण एका साईडला येथे जॉईन करणार आहोत. येथे आपण एक पट्टी तयार करून घेणार आहोत. ही पट्टी आपण एका कॉर्नरला जॉईन करणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण पूजेसाठी बसू त्यावेळेस आपल्याला हे आसन घेता येते आणि आपले काम झाल्याच्या नंतर आपण ऑल भिंतीला अडकून ठेवू शकतो. त्यासाठी आपण येथे साईडला एक पट्टी जॉईन करून लावणार आहोत. त्यानंतर आपण येथे अस्तर जे आहे ते वरच्या साईडने ठेवून सुईच्या बाजूने अस्तर ठेवून आपण येथे साईडने टीप मारून घेणार आहोत. आपण चारही बाजूने अशा प्रकारे येथे व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. आतली फ्रिल त्या टीपच्या मध्ये आली नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. आणि आपण चारही साईडने अशा प्रकारे येथे व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. आपल्याला कपडा पलटी करण्यासाठी येथे आपण 3 ते 4 इंचाचा गॅप ठेवून अशा प्रकारे आपण येथे गॅप ठेवून आपण आतल्या साईडची पट्टी जी आहे ती इथे ओपन करून घेणार आहोत. म्हणजे सुईची बाजू वरती घेणार आहोत आणि आतलं अस्तर आहे ते आतल्या बाजूने लावणार आहोत. अशा प्रकारे आपण येथे व्यवस्थित असे पलटी करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, म्हणजे फ्रिल आपली बाहेरच्या साईडनी येते. येथे अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित स्टिच केलं तर आपली फ्रिलही व्यवस्थित बसेल आणि फिनिशिंगही खूप छान येते.
राहिलेला इथं जो कोण आहे तिथे आपण अशा प्रकारे व्यवस्थित हे करून नंतर आपण वरच्या साईडनी एक दाब टीप टाकून घेणार आहोत. आपण हे कसं जोडलं आहे हे पण आपल्याला हे दिसत नाही. जर कुणी जर पाहिलं तर म्हणून हे कसं जोडलं आहे, त्यासाठी आपण ते फिनिशिंगमध्येच काम करायचं. जर आपण बाहेर जर फ्रिल ठेवली असती तर ती आपल्या पायामध्ये अडकली असती किंवा ती धागे निघले असते. त्यासाठी आपण अंडरग्राऊंड फिनिशिंगमध्ये ही लेस आपण जॉईंट केलेली आहे. अशा प्रकारे आपण सर्व साईडनी येथे व्यवस्थित दाब टीप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर येथे आपण मध्यभागी अशा प्रकारे 3-3 ते 4-4 इंचाचा गॅप ठेवून चौकोन टाईप टिपा मारून घेणार आहोत. म्हणजे आपल्या आतमध्ये बॉक्स तयार होईल आणि कपडाही आपला व्यवस्थित परफेक्ट असा अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित बस. जर आपण आसन उचलायला गेलो तर आपल्या हातात वरचा भाग वरी आणि खालचा भाग खाली अशा प्रकारे येथे होऊ शकतं. त्यासाठी आपण येथे मधले अस्तर जॉईंट करण्यासाठी आपण येथे व्यवस्थित 4-4 इंचाचे बॉक्स तयार करून टिपा मारून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपले आसन तयार झालेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे तो नक्की शेअर करा. म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो तुमचा टॉपिक असेल त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल.